वास्तव संख्या. वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक संख्या कॉमा पूर्ण संख्या कॉमा पूर्णांक संख्या कॉमा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या अशा सर्व प्रकारच्या संख्या समाविष्ट असतात. आता एका संख्याचे समूह आपण पाहूया. बरोबर आहे. या सर्व प्रकारच्या संख्या त्याच्यामध्ये येतात, परिमेय आणि अपरिमेय मध्ये. छोटी बघू वाटत तुझी. आता एक संख्या समूह आपण पाहूया. बघा, नैसर्गिक संख्या समूह. पहिल्या प्रकारच्या संख्या कोणत्या? नैसर्गिक संख्या, ज्याला आपण नॅचरल संख्या असं म्हणतो. कशाला म्हणायचं नैसर्गिक संख्या? ज्या संख्यांचा उपयोग मोजण्यासाठी होतो. ही माझी किती बोट आहेत हाताची? एका बोटाला किती काठी आहे? 3. 5 बोटांची मिळून किती झाली? 15. हे आपण कसं मोजतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे जे आपण मोजतो का नाही, म्हणजे मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. मोज संख्या. वर्गात मुलं किती आहेत, मुली किती आहेत, एखाद्या फुलांचा हार असेल तर त्या हारामध्ये फुलं किती आहेत, हे सगळं आपण कशाच्या सहाय्याने सांगतो? संख्यांच्या सहाय्याने, आहे की नाही? म्हणजे त्या संख्यांना मोज संख्या असं म्हणायचं. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? मोज संख्या असं थोडक्यात. ज्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतात. नॅचरल नंबर्स, एन. नैसर्गिक संख्यांचा समूह हा एन अक्षराने दाखवतात. संचामध्ये कसं होईल ते? एन बरोबर कुठून सुरुवात होते नैसर्गिक संख्यांची? 1 पासून होते. 1 पासून मोजतो आपण. शून्याला आपण गृहीत धरत नाही मोजण्यासाठी. शून्य म्हणजे काहीच नाही असं म्हणतो आपण. बरोबर आहे. मग 1 पासून हा संच सुरू होतो. 1, 2, 3, 4 अनंत संख्या आहे नैसर्गिक संख्येमध्ये. म्हणून हा कशा प्रकारचा संच आहे? अनंत संच. संचाच्या भाषेत नैसर्गिक संख्या संच हा अनंत संच आहे. ओके, नैसर्गिक संख्या संच हा अनंत संच आहे. ठीक आहे. तो एन अक्षराने दाखवला जातो. एन म्हणजे नॅचरल नंबर्स. ठीक आहे. आता दुसरा प्रकार पूर्ण संख्या. या पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच. होल नंबर्स, पूर्ण संख्या.
पूर्ण संख्येमध्ये बघा आता शून्य सहित आलं, बरोबर आहे, शून्य सहित. मग घ्या असा संच कसा होईल, तो शून्य पासून सुरुवात होईल. W that is 0 1 2 3 4 5 and so on. हा सुद्धा कोणत्या प्रकारचा संच झाला? मग सांगते की अनंत अनंत संच, कारण इथे ही अनंत संख्या आहे. लाखो करोडो अब्जावधी संख्या आपल्याला मोजण्यासाठी मिळतात, म्हणून हा सुद्धा अनंत प्रकारचा संच आहे. W अक्षराने तो दाखवायचा आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या संच. कोणत्या प्रकारचा आता? हा, पूर्णांक संख्या संच. काय व्याख्या होईल पूर्णांक संख्येची? कोण सांगेल? सांग बेटा. नैसर्गिक संख्या. व्हेरी गुड. शून्य नैसर्गिक संख्या व तिच्या विरुद्ध संख्या. ओके, सांग परत एकदा. नैसर्गिक संख्या शून्य व नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या याला म्हणून पूर्णांक संख्या असते. व्हेरी गुड, बरोबर आहे. लिहा तसं थोडक्यात व्याख्या मग. पूर्णांक संख्या शून्य शून्य कॉमा नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या या सर्व प्रकारच्या संख्या पूर्णांक संख्या समूहात येतात. पूर्णांक संख्या समूहात येतात, म्हणून तो समूह कसा होईल? पूर्णांक संख्येचा समूह कशा प्रकारचा होईल? काढता येईल तुम्हाला? काढा बरं. हा, झालं? काय पुस्तकात दिलेलं आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. सोपं आहे अगदी, काही फार अवघड नाही आहे. पूर्णांक संख्या ज्याच्यामध्ये धन संख्या आल्या, ऋण संख्या आल्या आणि शून्य सुद्धा आला. संख्या रेषेवर डाव्या बाजूला कोणत्या प्रकारच्या संख्या असतात? ऋण. म्हणून इकडे अनंत संख्या आहेत ऋण. -4 -3 -2 -1. त्याच्यानंतर काय असतो? 0. त्याच्यानंतर प्लस धन संख्या असतात 1 2 3 4 5 and so on. अशा अनंत संख्या. इकडेही अनंत, म्हणजे दोन्ही बाजूला हा अनंत संच असतो. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा हा अनंत प्रकारचा संच असतो. याला आपण पूर्णांक संख्या संच असं म्हणायचं. आता बघा, पूर्णांक संख्येमध्ये संख्याही आल्या शून्य सहित आणि नैसर्गिक 2 3 4 इत्यादी, या दोन्ही प्रकारच्या संख्यांना समाविष्ट करतो हा पूर्णांक संख्या संच. म्हणजे n is subset of I. ओके, तसंच n is subset of W also. याच्यात काही संख्या याच्यात आहेत सगळ्याच, बरोबर आहे. म्हणून याचा उपसंच आहे n is subset of W, उपसंच. and n is subset of I सुद्धा. W is subset of I. सबसेट म्हणजे काय? उपसंच. उपसंच, सबसेट. SUBSET, सबसेट, उपसंच. नैसर्गिक संख्या संच हा पूर्ण संख्या संचाचा उपसंच असतो.
नैसर्गिक संख्या संच हा पूर्णांक संख्यांचा सुद्धा उपसंच असतो. पूर्ण संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा सुद्धा उपसंच असतो. आता चौथ्या प्रकारची संख्या परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणतात परिमेय संख्या? ज्या संख्या अंश भागिले छेद रूपात लिहिता येतात अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. बोला. प्रतीक्षा आणि प्रीती मध्ये येईल थोड्या वेळात. एवढा तास संपला की येतील. बघा परिमेय संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्या आपल्यास लिहा तसं अंश आणि छेद रूपात लिहिता येतात. अंश आणि छेद रूपात लिहिता येतात त्या संख्या परिमेय संख्या आहेत. बघा पी छेदिले क्यू. पी ला आपण काय म्हणतो? अंश आणि क्यू ला काय म्हणतो आपण? छेद. छेदाची किंमत 0 असू नये हे महत्वाचं आहे. जिथे q इज नॉट इक्वल टू 0, छेद 0 जर झाला तर या अपूर्णांकाची किंमत सांगता येत नाही. छेद जर 0 झाला तर म्हणून छेद 0 असू नये. q इज नॉट इक्वल टू 0 अशा प्रकारच्या संख्या परिमेय संख्या आहेत. बरोबर आहे? तो आपण q या अक्षराने जर दाखवला समजा तर हा संच कसा लिहिता येईल आपल्याला? 1/2, 3/2, 5/2, 7/2, 3/4, 5/2 किंवा 5/3 अशा त्या सुद्धा परिमेय संख्या अनंत आहेत. 1/2, 3/2, 5/2, 7/2, 3/4, 5/3 वगैरे या सगळ्या कोणत्या संख्या आहेत? परिमेय संख्या आहेत. घेऊन घ्या ही उदाहरणं. आणि या सगळ्या प्रकारच्या संख्या वास्तव संख्येमध्ये येतात. या सर्व प्रकारच्या संख्याला शेवटी आपण काय म्हणत असतो? वास्तव संख्या म्हणत असतो. आता राहिला पाचवा प्रकार अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्येमध्ये कोणत्या प्रकारच्या संख्या येतात? या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वेन डायग्राम काढूया. ज्यांची वर्गमूळ पूर्णांकी नसतात किंवा खंडित दशांश रूपात नसतात. खंडित अखंड आवर्ती दशांश रूपात नसतात. अखंड अनावर्ती रूपात असतात. दशांश रूप, खंडित दशांश रूप, अखंड आवर्ती दशांश रूप आणि अखंड अनावर्ती दशांश रूप असे 3-4 प्रकार आहेत दशांशाचे. अखंड अनावर्ती म्हणजे काय? दशांशानंतर तेच ते अंक न येणे याला अखंड अनावर्ती म्हणतात. दशांशानंतर तेच ते अंक न येणे. उदाहरणार्थ दशांशानंतर तेच ते अंक न येणे. उदाहरणार्थ 3.55 दशांशानंतर तोच अंक यायला 5 है ना. किंवा 3.556 556 556 असं जर येत असेल तर आपण याच्यावर खंडित करतो है ना. इथे बार टाकतो याच्यावर 3.556 बार. कारण 556 हे अंक पुन्हा पुन्हा यायले म्हणून त्याला आपण इथं बार टाकला त्याच्यावर. बरोबर. हे झालं अखंड आवर्ती दशांश रूप. एका विशिष्ट गटाची आवर्ती पुन्हा पुन्हा पाहिलेली आहे त्याला अखंड आवर्ती म्हणायचं. आणि आता जर अशी असेल एखादी संख्या 4.1 2 3 5 0 1 7 6 4 2 3 5 0 3 1 वगैरे. बघा या ठिकाणी दशांशानंतर 1 2 3 आलं. कदाचित पुन्हा 1 2 3 यायला पाहिजे होतं. पुन्हा 5 0 यायला पाहिजे होतं. वेगळं झालं काहीतरी 1 7. परत 1 7 यायला पाहिजे होतं. वेगळं झालं. म्हणजे इथे कुठलाच ताळमेळ नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर असं काही अखंड आवर्ती व्हायला का एखाद्या गटाची एखाद्या संख्येची? म्हणून याला अखंड अनावर्ती दशांश रूप म्हणायचं. हे कोणत्या प्रकारचं आहे? हा हे अखंड आवर्ती आहे.
अखंड आवर्ती दशांश, हे मात्र अखंड अनावर्ती. अनावर्ती दशांश म्हणजे आवर्ती नाही आहे कोणाचीच. अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 10 इत्यादी. या सगळ्या संख्या अपरिमेय आहेत कारण यांची वर्गमूळ पूर्ण संख्या तर नाहीतच, दशांश रूपात येतात पण ती अखंड अनावर्ती असतात. ठीक आहे, म्हणून याला अपरिमेय संख्या असे म्हणतात. लिहून घ्या उदाहरण. पाण्याची बॉटल जरा मोठी आणत चला. बॉटल दिवसभर पुरते 2-3 तास. लिहिले उपसंच वगैरे रनिंग नोट्स काढत चला, ऐकत ऐकत लिहित राहायचं. हे झालं सगळं लिहिलं. या सर्व प्रकारच्या संख्या वास्तव संख्येमध्ये येतात. सर्व प्रकारच्या संख्या कशात येतात? वास्तव संख्येत. वास्तव संख्या संच. वास्तव संख्या, रियल नंबर्स. आर या अक्षराने तो संच दाखवतात, रियल नंबर्स. वास्तव संख्या संच. म्हणून हे बाकी सर्व प्रकारचे संच हे वास्तव संख्या संचाचे उपसंच असतात. n is subset of w, that is subset of I, that is subset of q, and it is subset of r. नैसर्गिक संख्या संच हा पूर्ण संख्या संचाचा उपसंच आहे. पूर्ण संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा उपसंच आहे. पूर्णांक संख्या संच हा परिमेय संख्यांचा उपसंच आहे आणि परिमेय संख्या संच हा वास्तव संख्येचा उपसंच आहे. म्हणजेच वास्तव संख्या संच हा विश्व संच आहे. सगळ्यात मोठा आहे तो. त्याला कोणता संच म्हणतो आपण? विश्व संच. दॅट इज युनिव्हर्सल सेट. म्हणून हा विश्व संच. ही संचाची भाषा आहे. पुढच्या वर्गात तुम्हाला शिकायचंय. बाकी सर्व संच त्याचे उपसंच आहेत. म्हणून आर हा विश्व संच आहे. तो यू या अक्षराने दाखवतात, कॅपिटल यू. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट यू या अक्षराने दाखवतात. कारण बाकी सर्व प्रकारचे संच त्या संचामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणतात किंवा विश्व संच असे म्हणतात. झालं? आता आपण या वर्गात मात्र परिमेय आणि अपरिमेय संख्या यांचाच अभ्यास करणार आहोत. बाकी 7वी पर्यंत तुम्ही ह्या बाकीच्या संख्या पाहिल्यात, नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक वगैरे. आता मात्र आपण परिमेय आणि अपरिमेय थोडासा अभ्यास आता बघूया. परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायची. लिहा. परिमेय संख्या संख्या रेषेवर निर्देशित करणे. परिमेय संख्या संख्या रेषेवर निर्देशित करणे म्हणजे दाखविणे. जर n ही संख्या रेषा असेल, संख्या रेषा म्हणजे काय? रेषेच्या मध्यभागात आपण 0 हा बिंदू निर्देशित करत असतो. उजवीकडे धन संख्या असतात
उजवीकडे धन धन संख्या माहिती आहे धन आणि डावीकडे मात्र शून्याच्या ऋण संख्या डावीकडे. आणि या सगळ्या संख्या विशिष्ट एकक अंतरावर असतात. एका एकक अंतरावर एक एकक अंतरावर या पद्धतीने. तसंच इकडे सुद्धा ऋण संख्या ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आणि हे ऋण 4 याप्रमाणे अनेक संख्या इकडे आहेत आणि तिकडे सुद्धा अनंत संख्या. म्हणजे रेषा ही दोन्हीकडे अमर्यादित असते. इकडे वाढू शकते आणि इकडे वाढू शकते असं गृहीत धरायचा. तर बघा एका एकक अंतरावर एक एक संख्या आपण निर्देशित केलेली आहे. या निर्देशक म्हणायचं आणि याचे बिंदू ए बिंदू इथे बी बिंदू आहे समजा इथे सी बिंदू आहे इकडे डी बिंदू आहे इकडे ई बिंदू आहे. वरच्याला काय म्हणायचं बिंदू आणि हे खालचे त्याचे निर्देशक. म्हणजे आपण त्या संख्येवर एक बिंदू ठेवलाय त्याला बिंदू आणि निर्देशक असं म्हणतात. संख्या रेषेच्या मागे बिंदू त्याचे निर्देशक. तुम्हाला निर्देशक लिहायचे आहेत. ए बिंदूचा लिहा सी बिंदूचा लिहा डी चा लिहा डी चा लिहा आणि ई चा लिहा. खाली लिखाणा जागा पूर्ण करा. 2 मार्कासाठी असं उदाहरण येऊ शकतं. करा बरं पूर्ण तक्ता. संख्या रेषा व्यवस्थित काढा. स्केलने का काय आहे ए बिंदूचा निर्देशक 1. व्हेरी गुड. सी बिंदूचा निर्देशक ऋण 1. बी बिंदूचा 3. डी चा आणि ई चा व्हेरी गुड. ए बिंदूचा निर्देशक 1. सी बिंदूचा निर्देशक ऋण 1. बी बिंदूचा धन 3. डी बिंदूचा ऋण 3 आणि ई बिंदूचा ऋण 4. हे निर्देशक आहे. याचा अर्थ ह्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत या पद्धतीने. म्हणजे कुठेही म्हणता येईल का आपल्याला. आता समजा 1 झाला इथे डायरेक्ट 4 लिहिता येईल का. इथे पुन्हा 2 लिहिता येईल का. नाही. त्याला एका क्रमानेच विशिष्ट एकक अंतर सोडूनच करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्ट -4 लिहिता येईल का. -1 झाल्यानंतर -4 मग -3 -2 असं लिहिता येईल का. नाही लिहिता येणार. ते विशिष्ट एकक अंतरावर ते बिंदू असतात. वाटल्यास मधले सोडून दिले तुम्ही तरी चालते. त्या अर्थामध्ये तेवढे बिंदू आहेत. आता ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या दाखवल्या आपण संख्या रेषेवर. कोणत्या प्रकारच्या आहेत या संख्या. पूर्णांक संख्या आहेत की नाही. पूर्णांक संख्या आहे. धन ऋण आल्या याच्यामध्ये धन आणि ऋण दोन्ही प्रकारच्या आल्या. या पूर्णांक संख्या दाखवल्या. आता आपल्याला परिमेय संख्या दाखवायच्या. कोणत्या संख्या दाखवायच्या परिमेय संख्या. या प्रश्न पुढील संख्या संख्या रेषेवर दाखवा. संख्या रेषेवर दाखवा. एक छेदिले 2 3 छेदिले 2 वजा 5 छेदिले 2. बघा या संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. ह्या 3 संख्या 1 2 3 संख्या दाखवा बरं. कशा दाखवता येईल. काढा आकृती.
तेल आणि पेन्सिल वापरली तर बेटर चांगला राहील. ह्या सगळ्या संख्या छेद 2 असणाऱ्या आहेत, बरोबर आहे. हा सर. या सगळ्या संख्यांचे छेद किती आहेत? 2 2 आहेत. याचा अर्थ काय? छेदामध्ये जी संख्या आहे तेवढे भाग एका एककाचे करायचे असतात. समजलं? छेदामध्ये किती आहेत? 2. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक एककाचे 2 समान भाग करायचे आहेत. आणि किती भाग घ्यायचा आहे? एकच. किती भाग घ्यायचे तिथं? 3. हे समान भाग आणि हे घेतलेले भाग. इथे किती भाग घेतले? 5 भाग घ्यायचे. पण कोण्या दिशेला? डावीकडे. ऋण असल्यामुळे कोणीकडे घ्यायचं? डावीकडे. हे डावीकडे, हे उजवीकडे. आता बघा एका एककाचे किती भाग करायचे आहेत समान? 2 2 भाग करायचे आहेत. म्हणून मग 0 ते 1 च्या दरम्यान अर्धा असतो. हे झाले 2 भाग. आता एका एककाचे झाले 2 भाग. परत पुढच्याचे सुद्धा 2 भाग. हे बघा परत पुढच्याचे 2 भाग. या पद्धतीने 2 2 भाग केले. इकडे तसंच हे 0 ते ऋण 1 चे 2 भाग केले समान. इथे समान 2 भाग केले. ठीक आहे. हे समान 2 भाग, हे समान 2 भाग. पहा एका एककाचं आपण निम्म निम्म केलेलं आहे. पहिली संख्या कुठे असेल? 1 छेदिले 2. म्हणजे जे समान 2 भाग केले त्याच्यापैकी किती भाग घ्यायचा आहे? 1 भाग घ्यायचा आहे. हे बघा 0 पासून इकडे चालायचं. हा 1 भाग. राईट? इथं असेल 1 छेदिले 2. ही इथं 1 छेदिले 2 संख्या. त्याला गोल करायचं टिंबल. 1 छेदिले 2. हा. आता ही कुठे असेल? 3 छेदिले 2. 1 आणि 2 च्या मध्ये म्हणा ना. 1 आणि 2 च्या दरम्यान म्हणा. है ना? दोघांच्या दरम्यान. बघा आता इथे किती भाग घ्यायचे आहेत असे समान? 3 भाग घ्यायचे. प्रत्येकाचे आपण किती भाग केले? 2. आता हे 0 पासून सुरू करायचं. हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. इथं आहे 3 छेदिले 2. त्याला गोल करून असं वर्तुळ करायचं. ही संख्या 3 छेदिले 2 आहे संख्या रेषेवर. आता वजा 5 छेदिले 2. ही कोण्या बाजूला असेल? तिकडे असेल का इकडे? हा ऋण बाजूला असेल. किती भाग घ्यायचे हो? 5 भाग घ्यायचे. 0 पासून इकडे यायचं. 1 भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग आणि हा 5वा. म्हणजे या ठिकाणी ऋण 5 छेदिले 2. इथं आहे कोणी. समजलं? छेद समान आहेत यांचे म्हणून हे जमलं. प्रत्येकाचे 2 2 भाग आपण केले. या काढून ही वेगळी आकृती काढा. त्याच आकृतीवर करू नका. ही संख्या रेषा वेगळी काढा. दुसरी एवढ्या संख्या दाखवणार आणि दुसरी संख्या रेषा काढा. चला करा पूर्ण. कुणाला काही प्रॉब्लेम आहे? समजलं नाही असं असेल तर विचारू शकता. कुणाला काही समजलं नसेल तर विचारू शकता. कोणाला समजलं नाही? कसं करायचं ते लक्षात आलं का? हो सर. हा.